आजचा बुधवार आणि आजची तारीख आहे 17. तर आजचं मित्रांनो रेल्वेचं अपडेट असं आहे की जी आपली कळंब ते दिग्रसपर्यंत जी पहिल्या टप्प्यामध्ये रेल्वे सुरू होणार तर ती होणार जशी असं 14 ते 16 महिन्यामध्ये. आणि आता आम्ही जे आहे ते एकदम शेवटच्या टोकावर आहे. म्हणजे हे जे आहे आमचं दिग्रसपासून एकदम शेवटचं टोक, तिथं समोरचं काम जवळपास या कंपनीचं तिथं पूर्ण बंद झालं. तिथून दुसरी कंपनी आहे समोर. आता जायला रस्ता नाही आम्हाला. पण इथं जे आहे मित्रांनो, जे मागच्या भागामध्ये जे 50 ते 60 फूट वर हे जे होता ट्रॅक होता, तो आता 50 ते 60 फूट खाली आलेला आहे जमिनीच्या. आणि आता बघा आता JCP इथं आलेली आहे. इथं साईडला बांधकामसुद्धा सुरू आहे. आणि हा जो शेवटचा अंतिम टोक जे आहे की जे आता रेल्वे चालू होणार आहे, तर त्या टोकावर आम्ही सध्या आलेला आहे. आणि आता हे जे यवतमाळ ते दिग्रस जे अंतर आहे मित्रांनो, याच्यामध्ये 9 स्टेशन येतील. तर याच्यामध्ये 2 जंक्शन आहेत यवतमाळच्या नंतर, एक म्हणजे दारवा आणि एक दिग्रस. त्याच्यामध्ये हर्सूल आहे, लाडखेड आहे आणि मधात 3-4 गाव आहेत. असे 9 मधात रेल्वे स्टेशन छोटे छोटे राहणार आहेत. आणि मोठे जंक्शन जे आहेत ते दारवा आणि दिग्रस. तर मित्रांनो हे जे दिग्रसचं जे रेल्वे स्टेशन आहे तर ते इसापूर परिसरात येत असून आपला जी समोरची जे लाईन जी आहे म्हणजे आपल्या दिग्रसच्या समोरची नांदेडपर्यंत, तर याचीसुद्धा आम्ही महत्त्वपूर्ण आता 2-3 दिवसामध्ये माहिती गोळा करणार आहेत. आणि समोर आपल्याला शेवटी नांदेडहून जी ट्रेन वर्ध्याला किती दिवसात येईल त्याचं आम्ही तुम्हाला सविस्तर वर्णन पूर्ण डाटा विश्लेषण करून सांगणार आहेत. आमचे व्हिडिओ नेहमी बघत राहा. धन्यवाद. एका प्राईम लोकेशनला आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की जे JCP आहे तर मोठमोठ्या मशिनरीज आहेत. आणि इथनंच मित्रांनो काही अंतरावरती दिग्रसचं रेल्वे स्टेशन आहे. 2 किलोमीटर इथून डिस्टन्स आहे. आणि या ठिकाणचं जे लोकेशन आपण बघू शकतो की याच्या समोर 1.5 ते 2 किलोमीटरवरच आपलं जे आहे तर याला टनल म्हणतो आपण, जे वसंतपूर खर्ड्यापर्यंत जाते. आणि आता सध्या आपण कामाची जे पोझिशन पाहू शकतो की जे साईडच्या नालीचं काम आहे, ते साईडच्या नालीचं काम पण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चालू असलेलं दिसतं. एका साईडला कंप्लीट झालेलं दिसतं, फर्मे वगैरे त्याला लावून आहेत. आणि या 284 किलोमीटरच्या या टप्प्यामधील जी सध्याची आपण परिस्थिती पाहतो तर काम मित्रांनो प्रगतीपथावर आहे. समोरच रेल्वेचे रूळ पण आलेले आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना या ट्रेनमध्ये कधी बसायला मिळेल दिग्रसवरून तर आपल्याला यवतमाळपर्यंत, तर ते लगेच आपण या ट्रेनमधून प्रवास निश्चित करणार आहोत. ही होती मित्रांनो आजची अपडेट. लगेच काहीतरी नवीन अपडेट आपल्याला देण्यात येईल. धन्यवाद. तर मित्रांनो आजच सकाळी आपण दिग्रसच्या रेल्वे स्टेशनवरचं काम दाखवलं. आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी मित्रांनो हा इथलाच आपण व्हिडिओ दाखवला होता. तर आजच्या आपल्या कामाचं जे पोझिशन आहे ते कामाची पोझिशन पाहून आता आपल्या असं लक्षात येतं की आता जे आहे हे ब्रिज तयार झाल्यानंतर मग आपला दिग्रसला आपण जे इसापूरला स्टेशन आहे त्या ठिकाणी मित्रांनो पटऱ्या पण यायला सुरुवात झाली आहे. आणि पटऱ्या आल्यानंतर गिठ्ठी टाकणे आणि पटऱ्या ह्या अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्यानेच मित्रांनो त्या ठिकाणी टाकल्या जातात. आणि मागे आपण ह्या ब्रिजचं काम चालू आहे त्याच्या मागे आपल्याला मोठा मित्रांनो ट्रक दिसतो आहे, जो अत्याधुनिक मशिनरी त्यामध्ये जे आहे तर अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने या ठिकाणी सगळं आजचं म्हणजे काम आपल्याला होताना दिसतं. आणि या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला असं वाटतं की वर्धा यवतमाळ नांदेड हा रेल्वे मित्रांनो जो याचा सेकंड फेज आहे म्हणजे दिग्रसवरून यवतमाळपर्यंत आणि कळंबचा जो 15 किलोमीटरचा टप्पा आहे तर हा लवकरात लवकर 2027 पर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.